मित्रांनो, आजपासून भारतीय क्रिकेटच्या मोठ्या उत्सवाला म्हणजेच IPL ला सुरुवात होतीये. देशभरातील क्रिकेट फॅन्स वर्षभर याची वाट बघत असतात. यंदाच्या IPL चा पहिला सामना गेल्या वर्षीची विजेती RCB आणि सनरायझर्स हैदराबाद मध्ये होतोय. हा सामना बँगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. पण या सामन्यावरून कर्नाटकच्या राजकारणात मात्र मोठी खळबळ माजली आहे. आता काहींना वाटेल क्रिकेट आणि राजकारणाचा काय संबंध, पण हे इंडिया आहे बाबू. इथं सगळ्याच गोष्टी राजकारणाशी जोडलेल्या असतात. कर्नाटकमध्ये आमदारांनी थेट विधानसभेमध्ये IPLच्या फ्री पासेसची मागणी केली आणि कहर म्हणजे एरवी सगळ्या मुद्द्यांवर भांडणारे आमदार या मुद्द्यावर मात्र एकत्र आले आणि सभापतींनी ही मागणी उचलून धरली. फक्त तेवढंच नाही तर विधानसभा अध्यक्षांनी सरकारला निर्देशही दिले की प्रत्येक आमदाराला VIP तिकीट द्यावेत. मग त्याचं पुढे काय झालं, आमदारांनी ही मागणी का केली आणि कर्नाटकच्या सरकारने आता काय निर्णय घेतलाय, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भाली. मंडळी, आपल्याकडे क्रिकेट हा फक्त खेळ नाही तर तो सण झालाय आणि हा सण साजरा करायला जवळपास प्रत्येक भारतीयाला आवडतं. मग यात सामान्य लोकांसोबतच आमदार खासदारही आले. कर्नाटकच्या विधानसभेत काय झालं, काँग्रेसचे आमदार कशा पनवार यांनी थेट सभागृहातच आमदारांना 5 VIP पासेस देण्याची मागणी केली. बरं, त्यांनी नुसतीच ही मागणी केली असती तर कदाचित चाललं असतं, पण ते काय म्हणाले की रांगेत उभं राहून किंवा ऑनलाईन बुकिंग करून तिकीट घ्यायला आम्ही काय सामान्य माणसं नाही, आम्ही VIP आहोत. बरं, साधी तिकीट घेऊन सामान्य लोकांसोबत बसून आम्ही मॅच बघणार नाही, आमची स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करा. बरं, एवढ्यावरही ते थांबले नाहीत. त्यांनी थेट कर्नाटक क्रिकेट असोसिएशनवर तिकीट ब्लॅकने विकण्याचा आरोपही केला. त्यांचं स्टेटमेंट सांगतो काय होतं. 28 तारखेला IPL ची मॅच सुरू होतीये. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने आमदार, मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना तिकीट दिलेली नाहीयेत. ते सरकारकडून सगळ्या सोयी सुविधा घेत आहेत, पण ते आमदारांचा आदर करत नाहीत. तिकीट आमदारांना देण्याऐवजी ते या तिकिटांचा काळा बाजार करत आहेत. 5,000 रुपयांचं एक तिकीट आम्हाला 35,000 रुपयांना विकत घ्यावं लागतंय, असं कशा पनवार म्हणले होते. आता या सगळ्यावर भाजप आमदारांनी आधी आक्षेप घेतला की मोफत तिकीट मागण्यापेक्षा चिन्नास्वामी स्टेडियमच्या सुरक्षिततेवर लक्ष द्या. याला कारणही तसं होतं. मागच्या वर्षी RCBने IPL ची ट्रॉफी जिंकल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये त्यांच्या विजयाची रॅली आयोजित करण्यात आली होती. मात्र दुर्दैवाने यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या 11 जणांना श्रद्धांजली म्हणून कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने एक निर्णय घेतलाय. तो म्हणजे यापुढे चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या सर्व सामन्यांमध्ये 11 सीट्स रिकाम्या ठेवल्या जातील. सो भाजपची मागणी रास्तच होती, पण थोड्या वेळाने थेट विधानसभा अध्यक्षांनीच सगळ्या आमदारांना 4-4 तिकीट देण्यात यावीत असे निर्देश कर्नाटक सरकारला दिले. या सगळ्यात मग राज्याचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी पुढे सगळ्या आमदारांना, खासदारांना आणि मंत्र्यांना 2-2 मोफत तिकीट देण्यात येतील असं घोषित केलं. त्यानंतर आमदार खासदारांची संख्या लक्षात घेता त्या सगळ्यांसाठी एक वेगळं स्टँडच आरक्षित ठेवण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवकुमार म्हणाले की यापूर्वी आमदार खासदारांना एक तिकीट मोफत मिळत होतं, मात्र त्यांना आपल्या कुटुंबियांनाही मॅच दाखवायला न्यायचं असतं, त्यामुळे त्यांनी अशी मागणी केली आहे. पण आता जास्त तिकीट शिल्लक नाहीये, तसंच आमदारांची संख्याही जास्त आहे, त्यामुळे प्रत्येकी 2-2 तिकीट्सच आम्ही देणार आहोत. सो मस्त भाजी मंडईमध्ये होतं तसं बार्गेनिंग या ठिकाणी पाहायला मिळालं. मागणी केली 5 तिकिटांची, अध्यक्ष म्हणाले 4 देऊ, सरकार म्हणाले 2च मिळणार. जेवढ्या हिरिरीने सगळे आमदार या तिकिटांची मागणी करत होते आणि जेवढ्या तातडीने सरकारने निर्णय घेतलाय, हे सगळं जनतेच्या कामांसाठी कधी पाहायला मिळणार काय माहित. असो, बाकी BCCIने या वर्षीच्या IPL मध्ये ओपनिंग सेरेमनी होणार नसल्याचं म्हणलंय. चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये मागच्या वर्षी आपला जीव गमावलेल्या 11 क्रिकेट फॅन्सना श्रद्धांजली देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. फायनलच्या वेळी मात्र एखादी सेरेमनी असणार आहे असं बोललं जातंय, पण अजून फिक्स याबद्दल काही माहिती नाहीये. त्यामुळे आज थेट RCB विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्याने IPL ची सुरुवात होणार आहे. या दोन्ही टीम्स IPLच्या इतिहासात खूप वेळा आमने-सामने आल्यात आणि प्रत्येक वेळी रन्सचा पाऊस पडलाय. आजच्या सामन्यातही असाच रन्सचा पाऊस पडतो की नाही हे आता आपल्याला काही तासांमध्ये कळेलच. विराट कोहली घरच्या मैदानावर खेळणार असल्यामुळे त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत, तर हैदराबादच्या ट्रॅव्हिस हेड आणि ईशान किशन या दोघांकडूनही ताबडतोड बॅटिंगची अपेक्षा आहे. अभिषेक शर्मावर देखील खास लक्ष असणार आहे. या IPL मध्ये एकूण 70 मॅचेस असणार आहेत. 24 मे पर्यंत ही क्रिकेट लीग सुरू राहील. ऑनलाईन हे सामने पाहणार असाल तर याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार ऍप आणि वेबसाईटवर असणार आहे. विशेष म्हणजे विविध भाषांमध्ये याची कमेंट्री तुम्ही ऐकू शकता. अँड ट्रस्ट मी, मराठीमध्ये कमेंट्री ऐकायला वेगळीच मजा येते. घरी सगळ्या कुटुंबासोबत टीव्हीवर IPL पाहायचं असेल तर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर याचं थेट प्रक्षेपण होणार आहे. स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी अशा चॅनलवर तुम्ही हे सामने पाहू शकता.
स्टेडियम मध्ये तुम्हाला आयपीएल मॅचेस पाहायचे असतील तर त्याचं तिकीट कसं बुक करायचं याचा एक व्हिडिओ आम्ही आधीच केलेला आहे. एंड कार्ड मध्ये त्याची लिंक मी तुम्हाला देईल, तोही बघून घ्या. कसं आहे ना, आपण काय आमदार खासदार नाहीये, त्यामुळे आपल्याला गपचूप ऑनलाईन बुकिंग करायला लागणार. बाकी यंदाच्या आयपीएल मध्ये सगळ्याच टीम्स एकदम तगड्या फॉर्म मध्ये दिसत आहेत. काही एक्सपर्ट्सच्या मते यावर्षी पंजाब किंग्स जिंकण्याची शक्यता जास्त आहे. तुम्हाला काय वाटतं यावेळी कोण हा कप जिंकेल? तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.